म्हणून मी तुम्हा सर्वांना मुंडे साहेबांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करते. तुम्ही माझ्या बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा आला, एवढं वैभव प्राप्त करून दिलं. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण 2 घास तरी प्रसाद घेऊन जाऊ, कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. या कार्यक्रमाला प्रीतमताई आहेच आहेत. आमचे आता मुंडे साहेबांना ते सुद्धा इथेच श्रोतात. माझा मुलगा आहे आर्यमन, प्रीतमताईंचा मुलगा आहे अगस्त्य, आणि आमची आई, आमचे सगळा परिवार, काकू, आमचे सगळे भावंड आज बऱ्याच वर्षांनी या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आहोत. दृष्ट वैभवाला लागू नये असं मी म्हणते. तेव्हा वैभव म्हणजे गाड्या, बंगले, बँक बॅलन्स नाही. वैभव त्याच्याही पलीकडे आहे. आणि हे वैभव आज आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे, आज जिथूनही बाबा असतील त्यांना आनंद होत असेल, ते वैभव आमच्या जीवनामध्ये राहावं. ते म्हणजे लोकांचं प्रेम, आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहावं एवढी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. 2 घास आपण सर्वांनी खाऊन जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. विठ्ठल जे जे विठ्ठल जे आहे. आणि त्यानिमित्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही बीडमध्ये गोपीनाथ गडावर उपस्थित आहेत आणि आपल्या वडिलांना ते आदरांजली वाहत आहेत.